आणि मला नाहीये भूक. भूक नाहीये? भूक नाहीये तुम्हाला? दुपारच्याला पण तुम्ही हेच म्हणला होतात मला की मला भूक नाहीये. अहो अशाने भूक लागून लागून त्या पोटातल्या आतड्याला पीळ पडल. पीळ मनाला पडतोय, बसून खाणं पटत नाही मला. भया कशाखाली नाही उतरत, आणि आज तर नाहीच उतरणार. शान शान म्हणता म्हणता तुम्ही तर लयच आडग्यासारखे वागायला लागले. नको ना आग्रह करू, तू जा, तू खाऊन ये. ठीक आहे, चालेल. मग मी पण नाही जेवणार. अशीच येईन उद्या धावायला, आणि मग माझ्या ट्रेनिंगचं काय व्हायचं ते होऊन जाऊ देतो. नाही, आता तुला पोलीस करणं या एका ध्येयावरच मी दिवस रेटू शकतोय. संजू, पोलीस ट्रेनिंग जशी तुझी गरज आहे त्याहून जास्त माझी गरज आहे, कारण दुसरं ध्येयच उरलं नाही माझ्या आयुष्यात. अहो ध्येय सापडल, तुम्हाला पण सापडल, पण असं खोलीत राहून बाकीच्यांना न भेटून तसं नाही सापडणार. तुम्हाला बाहेर पडावं लागल, या जगाला तोंड द्यावं लागल, लढावं लागल जगाशी. तू कधी कधी असं बोलतेस ना संजू. भारी बोलते की नाही मी? एकदम असं बक्षीसच देऊन टाकावं असं वाटतं, है ना? हो, द्यावंच वाटतं. मग द्या मला माझं बक्षीस. चला बरं माझ्यासोबत जेवायला, हेच माझं बक्षीस आहे. संजू प्लीज, तू अजिबात ऐकणार नाहीयेस का? नाही, ह्या बाबतीत मी अजिबात ऐकणार नाही. तसं पण मला बेबी मावशीने सांगितलंय की माझ्या रंजला पोटभर खाऊ घालायचं म्हणून. चला ना, मला भूक लागली, चक्कर यायला लागली बघा मला. असं पोटात गुडगुड गुडगुड होतं, इथपर्यंत आवाज येतोय. संजू प्लीज चल, तू काय ऐकणार नाहीस. पुरे आईसाहेब, आपण जेवण सुरू करावं. नाही नाही, मंडळी येत आहेत, वाट बघतो. बेबी मावशी कुठे? त्या सत्संगाला गेल्यात त्यांचं बोचकं घेऊन. म्हणजे त्यांचं सगळं सामान घेऊन त्या सत्संगाला गेल्यात. आम्हाला काही बोलल्या नाहीत. आता ते कुणाला सांगून जातात होय? हा, फक्त त्यांच्या धाकट्या सुनेला मात्र सांगून जातात बर का. काय झालं, त्या निघाल्या होत्या ना, नेमक्या आम्ही तिथं होतो, म्हणून घरातली मोठी सुनबाई म्हणून आम्ही कर्तव्यानं त्यांना विचारलं, तेव्हा सांगितलं हो त्यांनी आम्हाला. नाहीतर त्या आपल्याला कुठं सांगतात, उठतात आणि बाहेर पडतात. राजश्री, मुद्दा कळलाय आम्हाला. दरवेळी असं पाल्हाळ लावायची गरज नाही. गुड इव्हनिंग आहे सर. गुड इव्हनिंग. रणजित, खोळंबलोय आम्ही तुमच्यासाठी. या जेवायला या. दुपारी तुम्ही नीट जेवला नाही तसं कळलंय आम्हाला. बस. सॉरी, माझ्यामुळे उशीर झाला. असू द्या रणजितराव, हा मान भावीपणा पुरे झाला. आता आई साहेबांना बऱ्याच गोष्टींमुळे त्रास झालाय तुमच्या. हा, उशिरा येणं ही तर फार बारकी गोष्ट आहे नाही का? दादासाहेब, त्यांना जेवायला बसू द्या. बसा रणजित, बस. तुम्ही पण बसा. वाढायला घरात नोकरचाकर आहेत. बस तू, मी घेतो. आता अहो बसा की. का तर रणजित भाऊजींना खायला घालणार आहे का? म्हणले ना ते स्वतःच्या हाताने वाढून घेतो म्हणून, आहे की नाही? बसा मग, निवांत बसा आणि गिळा. बसा आणि जेवायला घ्या. तर रणजितराव जी, कसा गेला तुमचा दिवस? नाही, आज वसमतवाल्या खटिंगांकडे कर्ज मागायला गेला होता. केव्हापासून सुरू करताय तुम्ही तुमचं नवीन काम?